गाईज एक अराउंड 6:45 झालेत आणि माझ्या आवाजावरनं तर कळत असेल की माझी अजून तब्येत खराब होत चालली आहे. आणि जस्ट मला माझी एक डॉक्युमेंटची फाईल दिसली, ही वाली. तर झालं असं होतं की सकाळी मी माझी जी ट्रॅव्हलिंग बॅग मी पुण्यावरून आणली होती ना, ती धुवायला टाकली. धुवून पण इथे चटकवली अजून. त्यात मला दिसलं माझं 10th मार्कशीट. मग मला आठवलं भाई त्यावेळेस मी किती हुशार होतो. आणि हे येते मार्कशीट. आज आपण ते करणार आहोत ॲनालाइज. चलो मी फॉर अ रेफरन्स माझं मार्कशीट इथे अटॅच करतो, इथे. ठीक आहे. तर टोटल मला होते 96%. येस, टॉपर होतो मी माझ्या बॅचचा तरी 10thला. आणि जर सब्जेक्ट वाईज बोलायचं झालं तर मराठीला होते मला 93. येस, मराठीला 93 यामुळे होते असे क्वेश्चन्स होते ना, लाईक निबंधलेखन, कथालेखन या टाईपचे ना, मी खूप चांगले आर्टिक्युलेट करायचो. प्रत्येक वेळा यांची आन्सर्स लिहिताना मी मराठीतल्या म्हणी, वाक्प्रचार, परत ज्या ओव्या आणि एक्झाम्पल्स खूप चांगल्या प्रकारे द्यायचो. त्यामुळे मला त्या क्वेश्चन्समध्ये चांगले मार्क्स पडायचे. आणि जे क्वेश्चन आन्सर्स असायचे नॉर्मल, तर मग त्यामध्ये ना जे इम्पॉर्टंट वर्ड्स असायचे ना, त्याच्या खाली मी कायम अंडरलाईन करत चालायचो. तर मग त्यामुळे ना माझ्या अक्षरावर लक्ष न जाता तर त्या कीवर्ड्सवर लक्ष देऊन मला मार्क्स मिळायचे. आणि मी खूप वाचन केलं होतं मराठीचं, तर मग तो मला एक प्लस पॉईंट होता. हिंदी 94. येस, सेम रिझन जे मराठीला होतं तेच हिंदीला, की हिंदीचं पण मी तोच फॉर्म्युला ठेवला होता. नेक्स्ट मॅथमॅटिक्सला मला 99 मार्क्स आहे. तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रात दुसरा आहे मी. आणि भाई मी मॅथमॅटिक्सचा प्रचंड अभ्यास केला होता. इतके प्रॉब्लेम सॉल्व केले होते. मी एक एक प्रॉब्लेम पुस्तकातला जवळपास मी 4 ते 5 वेळा सॉल्व केला असेल. आणि एक फन फॅक्ट म्हणा किंवा एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणा, जो मॅथमॅटिक्सचा सिलेबस आहे ना, तो मी 9th नंतरच्या ज्या सुट्ट्या चालू होत्या ना आणि 10th चालू होण्याच्या अगोदर त्याच्यातच कंप्लीट केला होता. दोन्ही बुक्स मी क्रॅश कोर्स लावला होता त्या सुट्ट्यांमध्ये आणि तिथंच माझा सगळा सिलेबस कंप्लीट झाला होता. म्हणजे लिटरली वर्षभर मी फक्त प्रॅक्टिस करायचो. ज्यावेळेस मी शाळेत पण जायचो ना, तर मला जे टीचर शिकवायचे ते ऑलरेडी माहीत असायचं हा प्रॉब्लेम हे सम कसं सॉल्व करायचं आहे. त्यामुळं एवढ्या प्रॅक्टिसमुळं मला एक्झामला जास्त काही टेन्शन पण नव्हतं. म्हणजे मॅथचा पेपर आहे असं तसं, कारण माहिती होतं की कोणताही उद्या होणार आहे. कारण असं झालं होतं की सगळे क्वेश्चन्स लेटर जवळपास तोंडपाठ झाले होते. मी फक्त वर्षभर जर बघायला गेलं ना, तर एक्झाममध्ये कसे आन्सर लिहिले पाहिजे तर याच गोष्टींचा जास्त लक्ष दिलं आहे. कारण बाकीचं सगळं येत होतं. सायन्सचं पण सीन जवळपास तोच आहे, पण सायन्सचा माझा सिलेबस कंप्लीट नव्हता झाला. मी सायन्सला फुल रट्टामार मेथड वापरली आहे. इतकं पाठ केलं होतं मी, इतकं जे आपलं डायजेस्ट असायचं ना गाईड, तर ते जवळपास म्हणजे जे बुक खालचे बुकमधले किंवा जे ॲडिशनल क्वेश्चन त्या डायजेस्टमध्ये यायचे ना, ते सुद्धा मी सगळे पाठ केले होते. असा एक क्वेश्चन सोडला नव्हता की जो मला येत नव्हतं. एवढं जाड जवळपास 400 पानाचा डायजेस्ट होता आणि त्याच्यात खूप सारे क्वेश्चन होते. मी सगळे क्वेश्चन नुसते रटले होते. मला त्यांचे अर्थसुद्धा मोस्ट ऑफ द क्वेश्चनची माहीत आहे. जर क्वेश्चन फिरवला जरी ना तरी पण मला समजलं नसतं. सायन्स माझं थोडं त्यावेळी डोक्यावरून जायचं, पण मी लई रटलं होतं भाई. एकदम रट्टामार मेथडनी सायन्सचा अभ्यास केला होता. तर जे माझे 8 मार्क्स गेले ना, ते त्याच क्वेश्चन्समध्ये गेले असतील की जे फिरून विचारलेत किंवा जे वेगळ्या वर्डिंग्समध्ये विचारले, ज्यांचा असा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन नव्हता विचारला, ज्या क्वेश्चन मी पाठ केलं नव्हतं, जे कुठेतरी थोडंफार एक्सप्लेन करायचं होतं. नाहीतर ते सुद्धा मार्क्स आले असते मला. अप नेक्स्ट इंग्लिशला माझं इंग्लिश एवढं बरोबरच नव्हतं. जर इंग्लिश बरोबर असतं तर मी सायन्सचा पण खूप चांगला अभ्यास केला असता. त्यावेळेस नव्हतं, नंतर मी इम्प्रूव्ह केलं. पण माझं त्यावेळेस अजिबात इंग्लिश व्यवस्थित नव्हतं. तरी पण मला 80 मार्क्स आहे. कारण तेच होतं ना, पॅराग्राफमधून आन्सर शोधून लिहा, पोएममधून आन्सर शोधून लिहा, एस्से रायटिंग, स्टोरी रायटिंग, देन लेटर रायटिंग या टाईपचे क्वेश्चन होते, म्हणून मला मार्क्स पडलेत. पण ते पण 80च आहे. जर बाकीचे बघशा ना तर सगळ्याला 90च्या रेंजमध्ये. इंग्लिश आपला वीक पॉईंट होता भाई, तिथं मला 80च मार्क्स आहे. अंधार पडायला लागला आहे, एका सब्जेक्ट राहिला आहे, त्याच्यावर तो पण पटकन कंप्लीट करून मग घरात जाऊन शूट करूया. तर लास्टचा आहे सोशल सायन्स, इतिहास आणि भूगोल एकत्र. तर त्याला मला 97 मार्क्स आहे. माझ्या खूप साऱ्या फ्रेंड्सला 99 आहे तिथं. मी एक क्वेश्चन चुकवला होता आणि त्याचाही सेम मी फक्त पाठांतर केलं होतं. कारण मी असा विचार करायचो, इतिहास आणि भूगोल हा फॅक्ट आहे, हा समजून घेतला आणि आन्सर्स कशी लिहायचे हे कळालं ना, तर मग आपल्याला मार्क्स पडून जातील. मी सायन्स आणि सोशल सायन्स सगळे फक्त पाठांतरावरती सोडवलेले, फुल रट्टामार मेथडने सोडवलेले. तर मग हा आहे माझा स्कोअर कार्ड. आणि जे +7 मार्क्स खाली दिसत असतील ना, तर ते मला ड्रॉइंगचे भेटलेले. जी एलिमेंटरी इंटरमिजिएट महाराष्ट्र स्टेट बोर्डची एक्झाम होती ना,
तर मग त्याच्यात मला ए ग्रेड होती. त्याचं डिवायडेशन असं होतं, ज्याला सी ग्रेड त्याला 3 मार्क्स, त्याच्यानंतरनं ज्याला बी ग्रेड त्याला 5 मार्क्स आणि ज्याला ए ग्रेड त्याला 7 मार्क्स. तर मग माझे ते पण 7 10च्या बोर्डमध्ये ॲड झाले होते. आणि जर तुम्ही सगळं टोटल काउंट करशाल तर मग ते 555 म्हणजे 555 मार्क्स होता. आणि डिवायडेड बाय 6 केला तर मग ते होता 93.6. बट मला पर्सेंट किती आहे? 96. कारण जे SSC बोर्डचे स्टुडंट आहेत किंवा जे महाराष्ट्र स्टेट बोर्डचे स्टुडंट आहेत त्यांना माहिती असेल की महाराष्ट्र 10थला बेस्ट ऑफ 5चा क्रायटेरिया लागतो. तर तो असा आहे की ज्या सब्जेक्टमध्ये जे 5 टॉपचे तुमचे सब्जेक्ट आहेत त्यांचेच मार्क्स काउंट होता. तर मग माझे झाले होते मराठी, हिंदी, मॅथमॅटिक्स, सायन्स आणि सोशल सायन्स. मग त्यांचे काउंट केले तर टोटल होता ते 473 + 7 480 आणि डिवायडेड बाय 5. तर मग ते होता 96. तर मग असे मला 96% आले होते, ज्याच्यासाठी मी खूप अभ्यास केला होता भाई. मी सकाळी 4 वाजता उठायचो, कारण त्यावेळेस असं होतं ना, 10th खूप इम्पॉर्टंट आहे, 10th खूप इम्पॉर्टंट आहे. आणि या मग 10th खूप इम्पॉर्टंट आहे, तर मग मी अभ्यास पण केला. मग मला त्याचा रिझल्ट पण आला. आय एम हॅपी विथ दॅट. ती माझी आतापर्यंतची ग्रेटेस्ट अचिव्हमेंट आहे भाई, 96% 10thला. सो या that's it for the day, that's it for the video, and that's it for the vlog guys. Please आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.